दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। बुधवारी 18 जून रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याचं देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पादुका पूजन करून प्रस्थानाच्या कार्यक्रमास प्रारंभ केला। बुधवारी आजोळघरी इनामदार वाड्यातील मुक्काम आटपून हा सोहळा गुरुवारी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे। याचबरोबर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे। गुरुवारी 19 जून रोजी रात्री 8 नंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। साधारण रात्री 9 ते 9:30च्या सुमारास पालखी मंदिराच्या मुख्य महाद्वारातून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल। आषाढी वारीच्या निमित्तानं संपूर्ण आळंदी नगरी भक्तिमय झाली आहे। माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी वाढताना दिसते। सुमारे 3 ते 4 लाखाहून अधिक भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। आळंदीमध्ये हरिनामासह ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष आता सुरू आहे। आळंदीतील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, गोपाळपुरा, विश्रांत वड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांची सुरक्षा लक्षात घेता पोलीस प्रशासनानं संपूर्ण शहरामध्ये 1000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे। यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखीला आणि पंखा मंडपातील दरवाजाला नवीन चांदी अर्पण करण्यात आली असून या पालखीचे आणि दरवाजाचे विधिवत पूजन कारंजा मंडपामध्ये करण्यात आलं। चांदीची नूतन पालखी नांदेड येथील सुमित मोरगे आणि चांदीच्या दरवाजासाठी परभणी येथील श्रीराम माणिकराव मसलेकर यांनी देणगी दिली आहे। गुरुवारी 19 जून रोजी आता नित्य नियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान होणार आहे। टाळ मृदुंगाच्या निनादात मंदिर आणि शहर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर आजोळ घरात फुलांनी सजवलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होणार आहे। यानंतर ही पालखी 20 आणि 21 जून रोजी पुणे मुक्कामी असणार आहे, तर 22 ते 23 जून रोजी सासवड आणि 24 जून रोजी जेजुरी येथे मुक्कामाला असेल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।